हॅलो गाईज, तर बघू शकतात आपला गेहूं चपातीचं झाड आज 15 दिवस झालं पेरून. त्याला आपण 2 पान दिलेत, अजून 1 पान द्यायला का नाही हे बघायला आलेलो आहेत. आपला गहू बघू शकतात, एकदम असा मस्त उगलेला आहे, मोठा होत चालला आहे. मला वाटतं एवढं पाणी द्यावं. हे असतं गवत बारकालमधलं, त्याला थोडं मोठं होऊन देऊ तर मग मारत. तर आपला 2 दिवसात होऊन बी जायचा. बघू शकतात गाईज, आपल्याला तिकडून जायची गरज नाही. आता इकडे ऊस तोडायला आलेला आहे, ऊस तोडणी चालू आहे, रस्ता झालेला आहे. दिस इज मॉर्निंग इन गावाकडची. तर तो अशोक घास घेऊन गेलेला आहे. हे मंगू इथं कापित आहे. मी बी जस्ट कापून अशोकला भरून दिलंय, पण तुम्हाला एक वळू दाखवतो मी. बघू शकता ह्यो वळू, ह्यो आता जरा लेट झाला. तो कोयता कसा कापीचा आपण ऊस कसा तोडतो तसं हिड्याने आणतोय त्याला. आणि त्याने बघा तिथं कुंकू लावून आलं. कशाला लागलंय सांग बरं. ते सांगत नसतं. सांग ना कशाला लागली. लाज वाटली पाहिजे तुला. मला ढकलून द्यायला गेलं पाडायसाठी, ढकलीनंतर परत माघारी तोंड करून पडलं खाली. घेतलं लागून आणि तेच निमित्त झालंय. आता गाईज, आता आम्ही गावात कापतो जाणाराला. हिव राहिलो मी. हाय हाय गाईज, आपलं हाय हाय गाईज, बाय बाय गाईज. हॅलो गाईज, हे बघा राऊत सर ऊस खातात, हे ईश्वर ऊस खातोय, हे बादली चुट्टे टाकते, हे भैया ऊस खातोय. हे बघा, हे थंडीचे दिवस चालू आहेत. आता तरी 12 वाजायला 5 मिनिट बाकी आहेत. आणि हे बघा, हे दरवाजा उघडा आहे, हे दरवाजा उघडा आहे, हे बी दरवाजा उघडा होता, आम्ही आता लावून घेतला. आणि विषय असा झालेला आहे, ईश्वरनी थोडंसं भैयाला परेशान केलं. मग भैयानी ठरवलं कोणाला झोपून द्यायचं नाही. सगळे दरवाजे, फॅन चालू आहे. आता थंडीच्या 12 टेम्परेचर आहे सध्या, इतकी थंडी आहे. आणि मी गावाकडून ऊस आणलेला. आता हे सगळ्यांनी एक एक कांडी घेतली, ऊस खातेत आणि झोपायचं नाही म्हणते. खोटं बोलतोय. हे बघा, बाया खोटं बोलतोय असं मला म्हणतोय, पण तेच खोटं बोलतोय. हे बघा, नाही आणलेला ऊस मी आणलेला गावाकडून. हा, ऊस मी आणलाय. तो टमाटे कुणी आणला ऊस? हा बघा. हो, बाय बाय, मिळते. आपला घरचा ऊस आहे तो. एकदम मात्र